स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 19 जुलै रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 नुसार सलग 8व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराची निवड झाली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंदोर। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ। स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25 मध्ये सलग 8व्या वर्षी इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे। इंदोर शहर हे 2017 पासून सलग 8व्यांदा भारताच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। यासोबतच सुरत दुसऱ्या आणि नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे। हे महत्त्वाचे आहे। ही तिन्हीही शहरं नव्याने तयार केलेल्या सुपर स्वच्छ लीगमध्ये समाविष्ट झाली आहेत। तर नोएडा हे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे। केंद्र सरकारच्या गृह आणि नगरविकास मंत्रालयामार्फत हा अहवाल प्रसिद्ध केला जातो। यंदा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये एकूण 78 पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्वारे प्रदान करण्यात आले आहेत। म्हणजे टॉप 3 कोणती शहरे आहेत? प्रथम स्थान इंदोर मध्य प्रदेशचे आहे, दुसरे स्थान सुरत गुजरातचे आहे आणि तिसरे स्थान नवी मुंबई महाराष्ट्राचे आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, भारताचे पहिले राज्य कोणते आहे ज्याने आदिवासी समुदायासाठी स्वतंत्र जीनोम अनुक्रमण प्रकल्पाची सुरुवात केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारताने आदिवासी आरोग्याच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे। गुजरात हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे जेथे आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जीनोम अनुक्रमण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। या प्रकल्पांतर्गत 17 जिल्ह्यांतील विविध आदिवासी समुदायांचा समावेश असून सुमारे 2000 लोकांचे जीनोम विश्लेषण केले जाणार आहे। या उपक्रमामुळे आनुवंशिक आजारांवरील उपचार आणि संशोधनात मोठी प्रगती होणार आहे। ही योजना आदिवासी समाजासाठी आरोग्य क्रांती घडवू शकते। जीनोम म्हणजे काय समजून घेऊ। जीनोम म्हणजे एखाद्या जीवाच्या, जसे मानव, प्राणी, वनस्पती यांच्या शरीरातील संपूर्ण DNA म्हणजेच आनुवंशिक माहितीचा संपूर्ण संच होय। शॉर्टमध्ये जीनोम म्हणजे कोणत्याही सजीवाच्या पेशींमध्ये असलेली पूर्ण आनुवंशिक माहिती, संपूर्ण DNA आणि जीन। ओके, प्रश्न तिसरा, युवा आध्यात्मिक शिखर संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वाराणसी उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण समजून घेऊ। युवा आध्यात्मिक शिखर संमेलन 2025 चे आयोजन 18 ते 20 जुलै 2025 दरम्यान वाराणसी उत्तर प्रदेश येथे करण्यात आले आहे। या संमेलनाची घोषणा केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी केली। या संमेलनात देशभरातील 100हून अधिक आध्यात्मिक संस्थांच्या युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतला। या संमेलनाचे उद्दिष्ट देशातील युवकांना नशामुक्तीसाठी प्रेरित करणे आणि काशी घोषणापत्र जाहीर करणे होते। यंदा 2025 ची या कार्यक्रमाची थीम विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, केंद्र सरकारने कृषी उत्पादकता वाढवणे आणि पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे? योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना। डिटेलमध्ये समजून घेऊ। केंद्र सरकारने जुलै 2025 मध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला चालना देणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे हा आहे। ही योजना देशातील 100 जिल्ह्यांमध्ये 2025-26 पासून पुढील 6 वर्षांसाठी राबवली जाणार असून दरवर्षी 24,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। ही योजना लहान व सीमांत शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड 2024-25 जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीपिका सेहरावत। डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ। पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड 2024-25 हा आंतरराष्ट्रीय हॉकीमधील कौशल्यासाठी दिला जाणारा महत्त्वाचा पुरस्कार आहे। दीपिका सेहरावत ही पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे जिने हा पुरस्कार जिंकला आहे।
तिने FIH प्रो लीग स्पर्धेत नेदरलँड्स विरुद्ध शानदार सोलो गोल केला होता. हा पुरस्कार FIH म्हणजे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आणि पॉलीग्रास कंपनी यांच्याद्वारे संयुक्तपणे दिला जातो. हा पुरस्कार जगभरातील चाहत्यांच्या मतदानावर आधारित दिला जातो. हा दीपिकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठा सन्मान आहे. दीपिका सेहरावत ही हरियाणा राज्यातील आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 6. राष्ट्रपतीद्वारे कलिंग रत्न पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. डिटेलमध्ये समजून घेऊ. कलिंग रत्न पुरस्कार 2024ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 15 जुलै 2025 रोजी कटक, ओडिसा येथे प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिकवी सरला दास यांच्या 600व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. धर्मेंद्र प्रधान यांना शैक्षणिक सुधारणा व मातृभाषेच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. कलिंग रत्न पुरस्कार हा ओडिसा सरकारकडून अशा व्यक्तीला दिला जातो ज्याचं योगदान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्वाचे ठरलेले असते. या व्यक्तीने समाज, साहित्य, शिक्षण किंवा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असते. ओके, 7वा प्रश्न आहे. अदिती योजनाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या राज्यातून केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरियाणा. स्पष्टीकरण समजून घेऊ. अदिती योजना म्हणजे असिस्टन्स इन डिप्लॉईंग एनर्जी इफिशियंट टेक्नॉलॉजीज इन इंडस्ट्रीज अँड एस्टॅब्लिशमेंट्स. ही योजना उद्योग आणि आस्थापनांमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राबवण्यात येत आहे. याचा राष्ट्रीय शुभारंभ केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 15 जुलै 2025 रोजी पाणीपत, हरियाणा येथून केला. ओके. प्रश्न 8. जुलै 2025 मध्ये युक्रेनच्या नव्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे युलिया स्विरिडेन्को. स्पष्टीकरण पाहू. जुलै 2025 रोजी युलिया स्विरिडेन्को यांची युक्रेनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्या युक्रेनच्या 19व्या पंतप्रधान बनल्या असून यापूर्वी त्या अर्थव्यवस्था मंत्री आणि उपपंतप्रधान होत्या. युक्रेनचे राष्ट्रपती कोण आहेत? व्लोदिमीर झेलेन्स्की. 2025 मधील नवे नियुक्त प्रधानमंत्री पाहू. कॅनडाचे नवे प्रधानमंत्री आहेत मार्क कार्नी. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे प्रधानमंत्री आहेत स्टुअर्ट यंग. स्पेनचे नवे प्रधानमंत्री आहेत पेड्रो सांचेज. जपानचे नवे प्रधानमंत्री आहेत शिगेरू इशिबा. नेपाळचे नवे प्रधानमंत्री आहेत KP शर्मा ओली. रूसचे प्रधानमंत्री आहेत मिखाइल मिशुस्टिन. यमनचे नवे प्रधानमंत्री आहेत सलीम सालेह बिन ब्रेक आणि सिंगापूरचे नवे प्रधानमंत्री आहेत लॉरेन्स वॉंग आणि आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री आहेत मायकेल मार्टिन. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 18 जुलै. हा प्रश्न डिटेलमध्ये समजू. नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस दरवर्षी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2009 मध्ये हा दिवस अधिकृतपणे जाहीर केला आणि पहिल्यांदा 2010 मध्ये जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. हा दिवस मानवाधिकार, सामाजिक न्याय, समता आणि सेवा यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी लोकांना किमान 67 मिनिटे समाजासाठी सेवा करण्याचे आवाहन केले जाते, कारण मंडेला यांनी समाजासाठी 67 वर्षे कार्य केले त्याची आठवण म्हणून. आणि 2025 ची थीम आहे गरिबी आणि असमानतेशी लढणे अजूनही आपल्या हातात आहे. नेल्सन मंडेला यांच्या आत्मकथेचं नाव आहे लॉंग वॉक टू फ्रीडम. ओके, 10वा प्रश्न. महाराष्ट्र राज्य सरकारने इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. इस्लामपूर शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सांगली. स्पष्टीकरण समजून घेऊ. महाराष्ट्र राज्य सरकारने इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव 2025 मध्ये केंद्र सरकारकडे पाठवला आहे. इस्लामपूर हे शहर सांगली जिल्ह्यात स्थित असून या नाव बदलाची मागणी 1986 पासून सुरू होती. शिव प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांचा पण याला पाठिंबा होता. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.